ओके, चला स्टार्ट करूया आपण. सो वी विल बी लुकिंग ॲट अगेन पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग. हा आपला PHEचा म्हणजे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, त्याच्यामध्ये वॉटर आणि वेस्ट वॉटर दोन्ही पाहतोय आपण. तर हा थर्ड सेशन आहे PHEचा. वी विल बी लुकिंग ॲट मोर सच सेशन्स इन फ्युचर. ठीक आहे, तर क्वेश्चन 1 आपण स्टार्ट करू. ओके, सो तर आपल्याकडे वॉटर हॅमरशी रिलेटेड काय आहेत, काही स्टेटमेंट दिलेले आहेत. ओके, वॉटर हॅमर जर तुम्हाला आठवत असेल तर लास्ट टाइम पण आपण पाहिलं होतं की का त्या जनरेट होते वॉटर हॅमर, का तिथे फॉर्म होते, त्याच्यामुळे त्याचे रिझन्स काय आहेत. ओके, त्याचा मोड काय असतो, ती ऍक्शन काय असते एक्झॅक्टली. नावातच थोडंसं कळतं की वॉटर आणि हॅमर म्हणजे पाण्याचा काहीतरी फोर्सचा इथे काहीतरी आपल्याला सीन दिसतोय. ऑलराईट, सो वन बाय वन आपण काय करूया, एक एक इथलं स्टेटमेंट वाचू. वी विल बी लुकिंग की कोणतं स्टेटमेंट. ओके, इथे आन्सर पण आलाय ऋषीचं. चला तर एक एक स्टेटमेंट पाहू आपण आणि त्याला ट्रू आहे फॉल्स आहे ते डिसाईड करू आणि त्यानंतर आपण आपलं ऑप्शन टिक करू. ओके, आन्सर तुम्हाला येत असेल, क्वेश्चन वाचल्यावर लगेच तुम्ही सांगू शकत असाल, देन व्हेरी गुड. ओके, तर आन्सर देऊन द्यायचं आणि मग आपण आपला हा डिस्कशन आहे ते कंटिन्यू करू. इथलं वॉटर हॅमर इज कॉज बाय द सडन क्लोजर ऑफ अ वॉल इन अ पाईपलाईन. ओके, आपण लास्ट टाइम जेव्हा डिस्कस केलं होतं ना तेव्हा आठवत असेल तुम्हाला की सिन्स दिस इज अ रिझन की अचानक एखाद्या ऍक्शन मध्ये असलेला जो कंड्यूट आहे, पाणी किंवा लिक्विड किंवा जे काही फ्लुइड कॅरी करून जाणारा जो कंड्यूट आहे, त्याला अचानक जर आपण सडनली बंद करून टाकलं, सडन क्लोजर, अचानक त्याला स्टॉप करून दिलं, तर काय येऊ शकतं, वॉटर हॅमर. दॅट थंडरस साऊंड. ओके, हा जो इतका मोठा मोमेंटम आहे पाण्याचा, तो काय होतो, तो ऍक्ट करतो त्या स्टॉपेजवर, स्पीड ब्रेकर लावल्यासारखं होऊन जातं आणि त्याच्यामुळे हा इम्पॅक्ट येतो आणि त्याच्यातनं येतो आवाज. ओके, दॅट्स वाय 1 इज ओके, 1 इज ट्रू. इट अकर्स ड्यू टू कंटिन्युअस फ्लो ऑफ वॉटर ॲट स्टेडी वेलोसिटी. नो, दिस इज नॉट द थिंग. हे स्टेडी वेलॉसिटी कंटिन्युअस फ्लो तर कंड्यूट मध्ये असणारच आहे, दॅट्स वाय वी आर हॅव्हिंग द कंड्यूट. त्याच्यामुळे हा ऑप्शन नाही, हा स्टेटमेंट फॉल्स. वॉटर हॅमर कॅन रिझल्ट इन डॅमेज टू पाईप, येस, अँड फिटिंग्स. त्यातले जे अपर्टेनन्सेस आहे आणि पाईपची जी बॉडी आहे ती काय होणार आहे, अफेक्ट होणार आहे. दिस इज ट्रू. द फिनॉमिनॉन इज मोर लायकली टू अकर वेन फ्लो व्हेलॉसिटी इज लो. नाही, ही हाय व्हेलॉसिटीला येण्याचे चान्सेस याचे जास्त असतात, त्याच्यामुळे हे फॉल्स. एअर चेंबर्स किंवा सर्च टँक आपण इन्स्टॉल केला तर काय होणार आहे, आपण काय करू शकतो. फॉर एक्झाम्पल सर्च टँक कसा बघितला होता आपण, एकदम सिम्पलेस्ट डायग्राम लक्षात ठेवायची आहे. फॉर एक्झाम्पल हा काय आहे, पाईप, आणि इथे आपण काय केलं, एक सर्च टँक इन्स्टॉल केला. मीन्स हे जे काही मोमेंटम आणि व्हॉल्यूम होतं पाण्याचा, हा सर्च टँक काय करणार, त्याला ऍडजस्ट करून घेणार. तर एअर चेंबर और सर्च टँक ही गोष्ट बरोबर आहे. वॉटर हॅमर ओनली हॅपन्स इन ओपन चॅनल. नो, एकदम ऍब्सोल्युटली फॉल्स आहे. इट टेक्स प्लेस इन क्लोज कंड्यूट्स. ओके, पाईप मध्ये, क्लोज कंड्यूट मध्ये. करेक्ट. ऋषी, जितेंद्र, निलेश, आन्सर इज ए. पॉइंट 1, 3 and 5 आर ट्रू, रेस्ट आर फॉल्स. सी, जे आपण स्टेटमेंट वाचता वाचता जे बघितलं होतं, यू कॅन पॉज इट लेटर आणि हे तुम्ही पॉइंट सगळे वाचू शकता. ठीक आहे, चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ. ऑल राईट, तर आपल्याकडे इथे कॉलम 1 मध्ये वॉलचे टाइप्स दिलेले आहेत आणि कॉलम 2 मध्ये ते नेमके काय करतात हे त्याचे फंक्शन्स दिलेले आहेत. नाउ वी हॅव टू चेक विच वॉल इज कॅरिंग आउट विच फंक्शन. तर इथे आपल्याकडे कोणते कोणते आहे, स्लुइस वॉल, एअर वॉल, त्यानंतर चेक आणि स्कोअर. ओके, ऋषी हॅज ऑलरेडी आन्सर्ड. चला एक एक चेक करूया आपण. याच्यातला सगळ्यात सोपा जो असतो तो कोणता आहे, स्लुइस वॉल, म्हणजे जो आपण फ्लो कंट्रोल करण्यासाठी जो यूज करतो आहे, दॅट वॉल इज गोइंग टू बी स्लुइस वॉल. तर तो कोणता आहे, कंट्रोल्स द फ्लो, म्हणजे व्हॉल्यूम आणि त्याचा जो फ्लो आहे कंट्रोल करण्यासाठी. 1च सी. नाउ वी कॅन सी या क्वेश्चन मध्ये एक समजा आपण पाहिलं, मॅच द पेअर मध्ये आपण नेहमी बोलतो, जो सगळ्यात सोपा आहे तो जाऊन काय करायचं आहे, मॅच करून घ्यायची आहे पेअर, आणि त्यानंतर आपण मॅच द पेअर सारख्या क्वेश्चनला नेहमी एलिमिनेशन मेथडने जायला पाहिजे. तर गॅरंटेड आपल्याला माहिती की स्लुइस वॉल काय करतो, फ्लो कंट्रोल करतो, तर आपण मॅच द पेअरचे ऑप्शन्स पाहून घ्यायचे. तर सरळ लक्षात येतं की ऑप्शन सीच काय आहे, रिलेव्हंट आहे. का, कारण 1ची सी पेअर ही दुसरीकडे कुठे नाही. त्याच्यामुळे दिस इज हाऊ मॅच द पेअरला आपण काय करायला पाहिजे, अप्रोच करायला पाहिजे. जे माहिती आहेत ते मार्क करून घ्यायचे, लगेच ऑप्शनकडे जायचं. चारही पेअर किंवा ज्या काही 4-5 जितके असतील त्या पेअरच्या मागे लागायचं नाही. व्हॉट वी हॅव टू डू इज
एक करायचं, चेक करायचं. मग एखाद्या वेळेस काय होतं की 2 ऑप्शन मध्ये 3 ऑप्शन मध्ये ते मॅच झालेली असते पेअर. इन दॅट केस आणखी एखादी पेअर मॅच करायची आणि असं एलिमिनेट करत करत हा मॅच द पेअर हा क्वेश्चन सोडवायचा आहे. या क्वेश्चन मागे खूप वेळ द्यायचा नाही, सोपे असतात. त्यातले 2 येत जरी नसले, 2 येत जरी असले, 2 माहिती 2 नाही माहिती, त्या केसमध्ये पण सॉल्व्ह होतं. चला आता बाकीच्या पेअर मॅच करून घेऊ आणि थोडं समजून घेऊ. एअर वॉल काय करतो की जी ट्रॅप्ड एअर असते पाईपलाईन मध्ये, कोणत्या पॉइंटला असते ट्रॅप एअर, कुठे येणार आहे, एखादा क्लोज कंड्यूट आहे तर हा जो त्याचा एकदम असा हॉरिझॉन्टल ग्रेडियंट आहे तिथे येणार आहे का नाही, जिथे असा स्टीप समिट येईल, ओके, असा हिल वगैरे येईल, तिथेही एअर काय असते, इथे एअर ट्रॅप होते. तर त्या पॉइंटला आपण एअर वॉल देतो. व्हॉट इट विल बी डुईंग, ऑब्विसली नावांनाच कळतं, एअर वॉल विल बी रिलीजिंग द व्हॉट, ट्रॅप एअर. देन चेक वॉल. चेक वॉल म्हणजे काय, चेक वॉलचे नावं सांगा बरं वेगवेगळे. धिस स्पेसिफिक वॉल इज नोन विथ सेव्हरल अदर नेम्स. खूप वेगवेगळी नावं आहेत त्याची. चॅटमध्ये त्याला नावं सांगा. याला चेक वॉलला काय म्हणतात आणखी, त्याचं मिनिंग पाहून घ्या. इट प्रिव्हेंट्स बॅकफ्लो ऑफ वॉटर. बॅकफ्लो काय करतो, पाण्याचा प्रिव्हेंट करतो. कसं असणार आहे हे, याचं एकदम सिम्पल. येस, व्हेरी गुड. नॉन रिटर्न, रिफ्लक्स वॉल, वन वे वॉल, गेट वॉल, अशी त्याची नावं आहेत. काय असं एकदम याला सिम्पल वेने जर समजावून घ्यायचं असलं, इट इज नथिंग बट असा एखादा काय राहणार आहे सेक्शन. तर इथून इथपर्यंत जेव्हा पाणी जाणार तर हा ओपन होतो असा इथे, आणि जेव्हा पाणी रिटर्न जायला लागेल तेव्हा तो काय होतो, क्लोज होऊन जाणार. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज नॉन रिटर्न वॉल, रिफ्लक्स वॉल किंवा त्याला गेट वॉल असं पण नाव आहे. इट प्रिव्हेंट्स व्हॉट, बॅकफ्लो ऑफ वॉटर. 3-4 नावं आहेतच त्याची. स्कोर वॉल. स्कोर वॉल आपण कुठे यूज करतो, कशासाठी यूज करतो, स्कोर वॉलची जी युटिलिटी आहे ना ती, आता इथेच एक क्वेश्चन आपण पाहू जो पुढे पण आपल्याला पाहायचा आहे. इथे फक्त एक हिंट देतो, आन्सर माहित असेल तर सांगा. स्कोर वॉल जो आहे किंवा ड्रेन वॉल जो आहे तो आपण कोणत्या टाईपच्या सिस्टीम मध्ये यूज करतो. डेड एंड सिस्टीम मध्ये असतो का, ग्रिड आयन मध्ये असतो का, रिंग सिस्टीम मध्ये असतो का, रेटिक्युलेशन मध्ये असतो का. स्कोर वॉलचं काम एका टाईपची जी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे तिथे खूप जास्ती कामात येते. स्कोर वॉलची युटिलिटी सगळ्यात जास्त तिथे आहे. येस, रिफ्लक्स, नॉन रिटर्निंग नाव आहेत त्याचे. चला माहित असेल याचा आन्सर सांगून द्या. स्कोर वॉलची युटिलिटी एका टाईपच्या डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मध्ये आहे. ऑलराईट, दिस इज पहिलं जे डायग्राम आहे, इट विल बी व्हॉट, स्लुइस वॉल, ज्याच्यामध्ये आपण काय करतोय, त्याची पोझिशन खालीवर घेऊन पाण्याचा किती व्हॉल्यूम आपल्याला काय करायचं, पास करायचा आहे ते आपल्याला कळतं. देन याच्यामध्ये सेकंड आहे एअर वॉल किंवा एअर रिलीज वॉल म्हणतात त्याला. तर ट्रॅप एअर जी असते समिट पॉइंटला, जे बबल्समुळे जी एअर त्याच्यामध्ये येते, एअर प्रेशर जे बनतं, त्या एअर प्रेशरला आपल्याला पाईपलाईन मधून काढून टाकायचं आहे. कारण एअर प्रेशरमुळे पण काय होतं की वॉटर हॅमरवाला सीन क्रिएट होऊ शकतो. एअर प्रेशर इज वन ऑफ द रिझन वॉटर हॅमर टेक्स प्लेस. त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, इथनं एअर काढून टाकायची त्या कंड्यूट मधनं, स्पेसिफिकली त्या समिट पॉइंटला येते. ठीक आहे, तर ही एअर काढण्यासाठी एअर रिलीफ वॉल किंवा एअर रिलीज वॉल. त्यानंतर वन वे वॉल, जे आपण एकदम सिम्पलेस्ट स्कीमॅटिक्स बघितली होती ना मागच्या डायग्राम मध्ये, तो टेक्निकली असा दिलेला असतो. ओके, तर इथे त्याचा तो हिंज पॉइंट असतो. इट विल बी ओपनिंग लाईक दिस. ही त्याची पोझिशन असू शकते, ही जाऊ शकते, डिपेंडिंग ऑन की किती फ्लो आहे त्याच्यामध्ये, व्हॉल्यूम कसं आहे. तर तो असा ओपन होणार. पण पाणी जर उलटं फिरायला लागलं, उलटं फिरून जर त्या पाईपमध्ये परत येते किंवा पंपवर जाऊन समजा काय करू शकते, त्याला डिस्टर्ब करू शकते, पंपिंग सिस्टीमवर, अपर टेनन्सवर जाऊ शकतं ते पाणी. म्हणून आपण काय करणार, त्याला त्या पाण्याला थांबवायचं आहे, म्हणून आपण इथे नॉन रिटर्न वॉल यूज केला. देन फायनली स्कोर वॉल किंवा त्याला ड्रेन वॉल आपण म्हणू शकतो. तर व्हॉट इट विल बी डुईंग, आता एक क्वेश्चन घेतला होता आपण, ग्रिड आयन सिस्टीम, रेटिक्युलेशन किंवा रिंग सिस्टम असते. तर त्याच्यामध्ये एक सिस्टीम आणखी डेड एंड सिस्टम. डेड एंड सिस्टम मध्ये काय असतात, डेड एंड्स इट विल बी हॅव्हिंग, ब्रांच असतात खूप सारे त्याच्यामध्ये. तर त्या केसमध्ये इथलं जे हे आहे, सेडिमेंट्स आहे, डिपॉझिट्स आहेत, ते सगळे जे पार्टिकल्स आहेत ते आपल्याला त्या सिस्टीम मधून काढायचे. तर काही ना काही त्याला आउटलेट लागणार ना. ओके, त्याला काहीतरी एक्झिट लागणार. तर मग त्या एक्झिट म्हणून आपण काय यूज करतोय, वी विल बी युझिंग दिस कोर वॉल, दिस ड्रेन वॉल, ज्याच्यामधनं आपण काय करू शकतो, हे स्टॅग्नंट पाणी किंवा हे पार्टिकल आपण हटवून देऊ शकतो. ओके, सो दिस वेर द वॉल्स. देन एकदम इझी क्वेश्चन आहे, चला पटकन आन्सर सांगा तुम्ही. विच ऑफ द फॉलोइंग आर ग्रॅव्हिटी फिल्टर, स्लो प्रेशर किंवा स्लो रॅपिड किंवा रॅपिड प्रेशर किंवा तीनही, कोणतं आहे याच्यामधलं. ग्रॅव्हिटी फिल्टरचा अर्थ काय, बाय व्हर्च्यू ऑफ ग्रॅव्हिटी. बाय व्हर्च्यू ऑफ ग्रॅव्हिटी ते काम करतात. कुठलंच त्यांना एक्सटर्नल प्रेशर आपल्याला अप्लाय करायची गरज पडत नाही. ओके, आन्सर इज बी.
स्लो सँड फिल्टर आणि रॅपिड सँड फिल्टर कसे आहेत? दे वर्क बाय द प्रिन्सिपल ऑफ ग्रॅव्हिटी. पाण्याची ग्रॅव्हिटी काय करते, त्यांना त्या फिल्ट्रेशनच्या मेकॅनिझम मधून घेऊन जाते आणि त्यानंतर काय होतं, ते पाणी फिल्टर आउट होऊन काय येतं, आपण ते रिसीव्ह करतो ॲज अ क्लिअर किंवा फिल्टर्ड वॉटर. ओके. प्रेशर फिल्टर इज नॉट द वन. प्रेशर फिल्टर मध्ये आपण एक्सटर्नली मेकॅनिकली काय करतोय, प्रेशर अप्लाय करतोय टू इन्क्रीज द रेट ऑफ फिल्ट्रेशन. ओके. हा, तर इथे समजा रेट ऑफ फिल्ट्रेशनने जायला गेले तर असेंडिंग ऑर्डर आहे का याच्यामध्ये? असेंडिंग ऑर्डर कशी असणार आहे रेट ऑफ फिल्ट्रेशनची? व्हॉट विल बी द रेट ऑफ हॅव्हिंग इफ्लुएंट, किंवा याचा इफ्लुएंट म्हणणं किंवा याचं म्हणणं आहे की सगळ्यात जास्त प्रॉपर ट्रीटमेंट समजा असेंडिंग ऑर्डर नाही गेलो तर कशी येणार आहे? स्लोएस्ट कोणता आणि फास्टेस्ट कोणता? ऑब्व्हियसली स्लो सँड फिल्टर इथं स्लोएस्ट आहे इथे. रॅपिड त्यापेक्षा थोडी जास्त स्पीड असते आणि प्रेशर फिल्टरमध्ये आउटपुट इफिशियन्सी जी असते किंवा आउटपुट रेट जो असतो किंवा सरळ सरळ रेट ऑफ रिसिव्हिंग इफ्लुएंट सगळ्यात जास्त. ओके, येस, करेक्ट. ऋषी, सुयोग, जितेंद्र, आन्सर इज ऑप्शन बी. येस, करेक्ट निलेश, आन्सर इज बी. ओके. प्रेशर फिल्टर मध्ये काय यूज करतोय आपण? इथे दिलंय, वी मेक यूज ऑफ मेकॅनिकल प्रेशर टू पुश वॉटर थ्रू द फिल्टर मीडियम. तर त्याच्यामुळे इथे आपण ग्रॅव्हिटीवर रिलाय न करता वी आर रिलाइंग ऑन सम मेकॅनिझम in order to pressurize the water to go through that filter bed and to get cleared, to get filtered. ठीक आहे, चला समोर जाऊया. हा, हे याचं आन्सर माहित असेल तर चॅटमध्ये सांगा. विच ऑफ द फॉलोइंग वेस्ट वॉटर मेथड युजेस रोटेटिंग मीडिया बेड फॉर बोथ एरेशन अँड बायोलॉजिकल ट्रीटमेंट ऑफ वॉटर. म्हणजे दोन गोष्टी इथे कंबाईन झाल्या. कोणत्या? एरेशन विल बी देअर अँड बायोलॉजिकल ट्रीटमेंट पण इथे होणार आहे, म्हणजे सेकंडरी ट्रीटमेंट पण इथे होणार आहे. ओके. याच्यामध्ये ट्रिकलिंग फिल्टर आहे का? ते नाही. ट्रिकलिंग फिल्टर मधला जो मीडिया असतो तो फिक्स असतो. ओके. त्याच्यामध्ये ब्रिक बॅट्स यूज करू किंवा फ्लोटिंग प्लास्टिक मटेरियल आहे ते यूज करू, तर त्याच्यामध्ये तो मीडिया जो असतो तो रोटेट वगैरे होत नाही, इथे फिक्स असतो. ऍक्टिव्हेटेड स्लज, याच्यामध्ये जो हे आहे प्रोसेस प्रिन्सिपल आहे तो कसा आहे? देयर विल बी अ टँक विच विल बी कंटिन्युअसली एरेटेड. ऍक्टिव्हेटेड स्लज म्हणजे असा स्लज ज्याच्यामध्ये ऍक्टिव्ह बॅक्टेरिया प्रेझेन्स, मायक्रो ऑर्गॅनिझमचं प्रेझेन्स आहे, त्यांची पॉप्युलेशन प्रॉपर आहे. व्हॉट दे विल बी डुईंग फॉर देअर सस्टेनन्स, ते जिवंत राहण्यासाठी काय करतील? सी, आपण जे सेकंडरी ट्रीटमेंट म्हणतो आहे किंवा बायोलॉजिकल ट्रीटमेंट म्हणतो, कशामध्ये? वेस्ट वॉटर ट्रीटमेंटमध्ये. तर तिथे आपण बॅक्टेरियाला काय काय द्यायला पाहिजे? त्याला आपण देतो काय? व्हॉट वी गिव्ह इट ऑक्सिजन द्यायचा. ओके. त्याला ऑर्गॅनिक मॅटर खायसाठी द्यायचं आणि त्याला काय द्यायची? स्पेस किंवा व्हॉल्यूम द्यायचा ज्याच्यामध्ये तो राहू शकतो. तर हे आपण ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेसमध्ये करतो. मेम्ब्रेन बायोरिएक्टरमध्ये वेगळी प्रोसेस असते, त्याच्यामध्ये आपण ती जी मेम्ब्रेन आहे त्याच्यावर आपण ग्रोथ घेतो. बट व्हेन वी आर लुकिंग ॲट रोटेटिंग मीडिया बेड, द आन्सर इज RBC, रोटेटिंग बायोलॉजिकल कॉन्टॅक्टर. ओके. अटॅच ग्रोथ प्रोसेस त्याच्यामध्ये असते. ते जे रोटेटिंग ज्या डिस्क असतात त्यातल्या, त्या काय करतात? त्या कंटिन्युअसली वेस्ट वॉटर मधून टर्न होत राहतात. एक सायकल त्याची येते सबमर्जन्सी. चला आपण एक काम करू, पुढच्या डायग्रामला आपण पूर्ण प्रोसेस समजून घेऊ. RBC हा टॉपिक इथल्या इथे क्लिअर होऊन जाणार. सी, सगळ्यात पहिले भाऊ, RBC मध्ये काय होतं? डायग्राम मध्ये RBC दाखवलेलं आहे. पहिले आपण RBC म्हणजे काय? रोटेटिंग बेड असतो, त्याच्यावर बायोफिल्म ग्रो होते. ती फिल्म काय करते? कंटिन्युअसली त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, ती फिल्म त्या वेस्ट वॉटर मधून फिरत राहते. ओके. ट्रिकलिंग फिल्टरमध्ये फिक्स मीडिया बेड असतो. ASP मध्ये टँक असतो. MBR मध्ये, मेम्ब्रेन बायोरिएक्टर मध्ये मेम्ब्रेन असते, त्याच्यामध्ये रोटेटिंग मीडियम असतो. नाउ व्हॉट विल बी हॅपनिंग इन द रोटेटिंग बायोलॉजिकल कॉन्टॅक्टर? सी, हे डिव्हाइस तुम्हाला दिसते, तर हे कंटिन्युअसली काय होत राहतं? फिरत राहतं. आता याच्यामध्ये याला 40% आपण काय करतो? सबमर्जन्स देतो. ओके. म्हणजे अर्ध, 50% नाही आहे, 40% पर्यंत या ज्या डिस्क आहेत त्या कोरुगेटेड प्लास्टिक किंवा ते जे रफ प्लास्टिक असणार आहे त्याच्या ह्या बनलेल्या असतात. तर हे काय होतं? या वेस्ट वॉटर मधून फिरत राहतं. नाउ वेस्ट वॉटर कंटेन्स बॅक्टेरिया, मायक्रो ऑर्गॅनिझम. दोज मायक्रो ऑर्गॅनिझम्स विल बी ॲडरिंग देमसेल्फ. हे काय करतील? ह्या डिस्कवर जाऊन चिकटतील. नाउ डिस्क इज कंटिन्युअसली रोटेटिंग, ती रोटेट होते. वेस्ट वॉटर मधनं गेली म्हणजे काय झालं? ऑर्गॅनिक मॅटर मिळालं बॅक्टेरियाला त्या सायकलमध्ये, आणि जेव्हा ती डिस्क बाहेर येते वेस्ट वॉटरच्या तेव्हा ऑक्सिजन मिळाला. आणि आताच आपण काय एस्टॅब्लिश केलं? बॅक्टेरियाला किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमला काय काय पाहिजे? त्याला खायला पाहिजे, त्याला ऑक्सिजन पाहिजे म्हणजे DO हवा त्याला, आणि त्याला राहायला जागा पाहिजे. राहायला जागा पण कुठे दिली त्याला? या रोटेटिंग मीडियावर. ऑक्सिजन, ती डिस्क जेव्हा बाहेर फिरते तेव्हा ऑक्सिजन मिळतो, आणि डिस्क जेव्हा पाण्यामध्ये सबमर्ज होऊन जाते तेव्हा त्याला काय मिळतोय? ऑर्गॅनिक मॅटर मिळतोय खायला. म्हणजे त्याला जेवण, राहायला
आणि ऑक्सिजन या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या. दॅट्स वाय इट विल बी पॉप्युलेटिंग. आणि काही दिवसांनी या ज्या मीडिया असतात ना, रोटेटिंग मीडिया, त्याच्यावर याची जी थिकनेस असते बायोफिल्मची, ऍक्टिव्ह बायोफिल्म असते ती, त्याची थिकनेस वाढत जाते. एका टाइम नंतर त्या डिस्कला, त्या रोटेटिंग जी मीडिया आहे आपली, त्याला त्या बायोफिल्मला होल्ड करणं कठीण जातं आणि ती परत काय होते, त्या खालच्या टँकमध्ये पडून जाते. आणि ही सायकल चालू राहणार आहे. ओके. आणि ह्या ज्या डिस्क असतात यांची रोटेटिंग स्पीड म्हणजे असं काही व्हील वगैरे सारखं नाही फिरत ते. इट विल बी रोटेटिंग ॲट अराउंड 2 to 3 RPM, 2 ते 3 RPM मध्ये या इतक्या स्लो स्पीडने फिरत असतात. बिकॉज वी वॉन्ट टू एन्श्युअर इनफ ऑक्सिजन इज देअर अँड वी वॉन्ट टू एन्श्युअर दॅट सबमर्जन्स प्रॉपरली होत आहे, ऑर्गॅनिक मॅटर त्याला थोडंफार चिकटत आहे. ओके. सो दिस इज RBC इज. ओके. जसं आपण ASP बघितला होता एका ऑप्शनमध्ये, आता ASP मध्ये काय म्हटलेलं आहे, व्हॉट इज द कॉमन इश्यू, किंवा काय चॅलेंज आहे ज्याच्यामुळे, किंवा कोणता इश्यू आहे ज्याच्यामुळे त्याची इफिशियन्सी कमी होणार, या चारपैकी. सी, आता आहे ना इथे परत जे आपण MCQ बद्दल नेहमी बोलतो, वेन वी आर लुकिंग ॲट एन MCQ किंवा एखाद्या MCQ त्याचे ऑप्शन पाहतो आपण. इन दॅट ऑप्शन्स एक गोष्ट लक्षात येते की ऑल सीम टू बी करेक्ट. सगळ्याच्या सगळे करेक्ट वाटतात. तुम्हाला आन्सर माहित असेल तुम्ही सांगून द्या, आपण थोडंसं या क्वेश्चनला पाहायचा पर्स्पेक्टिव्ह सेट करू. सगळे ऑप्शन बरोबर वाटतात, बट वी हॅव टू मार्क द एक्झॅक्ट ऑप्शन विच इज 100% सुटेबल फॉर वॉट एव्हर दॅट इज बिंग आस्क इन द क्वेश्चन. क्वेश्चन मध्ये विचारलेलं जो स्टेटमेंट आहे, जो प्रश्न आहे, तो प्रॉब्लेम आहे, त्याला प्रॉपरली ऍड्रेस करणारा ऑप्शन आपल्याला शोधावा लागतो. इथे समजा ASP आपण पाहिलं, ऍक्टिव्हेटेड स्लश प्रोसेस. इट इज नथिंग बट एरेशन टँक. त्याच्या सक्सेशन मध्ये काय असतो, एक सेकंडरी सेटलिंग टँक असतो. इतकं साधं त्याचं सिंपल काय आहे मेकॅनिझम आहे की एक एरेशन टँक असणार आहे, एक त्याच्या सोबत काय असणार आहे, सेकंडरी सेटलिंग टँक SST असतो. इथले जे ऑप्शन पाहिले आपण, जर ओव्हरलोडिंग ऑफ ऑर्गॅनिक मॅटर हा पण एक प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे इफिशियन्सी कमी होते. मिक्सिंग जर बरोबर केलं नाही तर ऑक्सिजन मिक्स होणार नाही, हा पण एक प्रॉब्लेम आहे. नंतर एक्सेसिव्ह स्लज प्रोडक्शन जे होत आहे, तर तो पण एक सीन आहे जो ASP मध्ये त्याची इफिशियन्सी कमी झाल्यावर पाहायला मिळतो. देन हाय वॉटर टेम्परेचर, ऑब्व्हियसली वी आर लुकिंग ॲट बॅक्टेरिया, मायक्रो ऑर्गॅनिझम्स दॅट आर ऍक्टिंग ऑन ऑर्गॅनिक मॅटर. तर त्याच्यामुळे टेम्परेचर ससेप्टिबिलिटी जी राहते, टेम्परेचरमुळे जे इफिशियन्सीचं फ्लक्च्युएशन येऊ शकतं ते पण आहे. बट आउट ऑफ दिस 4 इफिशियन्सी कमी करणारं जर जे कोणी असेल तर ते असणार आहे इथे ओव्हरलोडिंग ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. आता का, जेव्हा आपण जितक्या इन्फ्लुएन्ससाठी तो डिझाईन केलेला आहे ASP ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस, ही पूर्ण जी आपण डिझाईन केलेली आहे, तर त्याच्यामध्ये आपण, येस आन्सर इज करेक्ट सुयोग, जेव्हा आपण ऑर्गॅनिक मॅटरला ओव्हरलोड करू तर त्या केसमध्ये ती सिस्टीम किंवा तिथले ते बॅक्टेरिया आणि जे आपण डिझाईन केलेलं आहे त्या डिझाईनला कुठेतरी ते सरपास करून जाईल. त्याच्यामुळे काय होणार आहे की जे आपल्याला ट्रीटमेंट झालेली पाहिजे आहे त्या इन्फ्लुएंटची, ती तितकी मिळणार नाही. ट्रीटमेंट प्रॉपर झाली नाही याचा अर्थ काय, इन्फ्लुएंटची क्वालिटी खराब आहे. याचा अर्थ काय झाला की त्याची जी क्वालिटेटिव्ह इफिशियन्सी आहे ती काय झाली, इट गॉट ड्रॉप डाऊन. ओके, ती खाली येऊन गेली आहे. त्याच्यामुळे ऑर्गॅनिक मॅटरचं ओव्हरलोडिंग हा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहे. इनसफिशियंट मिक्सिंग, ओके, त्याच्यामुळे ऑक्सिजन प्रॉपरली तितकासा मिक्स होणार नाही, बट स्टील इफ ऑर्गॅनिक लोडिंग इज प्रॉपर, हळूहळू त्या गोष्टी सॉर्ट होत राहतात. हा तितका मोठा प्रॉब्लेम नाही सध्याच्या आपल्या क्वेश्चनमध्ये जेवढा विचारला तो. एक्सेसिव्ह स्लज प्रोडक्शन, सी वेन वी आर लुकिंग ॲट ओव्हरलोडिंग ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, हा जेव्हा प्रॉब्लेम आपल्याकडनं जातो ना तेव्हा स्लज प्रोडक्शन एक्सेस होतं, तर हा रिझल्ट आहे. एक्सेसिव्ह स्लज प्रोडक्शन इज रिझल्ट ऑफ व्हॉट, इफिशियन्सी जेव्हा काय होते, कमी होते. हाय वॉटर टेम्परेचर, येस थोडंफार फ्लक्च्युएशन येणार, कारण टेम्परेचर वाढलं की थोडासा DO पण ड्रॉप होतो आणि मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी जी असते ती थोडीशी काय होते, फ्लक्च्युएट होण्याचा तिथे एक चान्स असतो. बट आउट ऑफ दिस 4 मोस्ट ऍप्ट जो काय आहे आन्सर आहे किंवा ऑप्शन आहे, मोस्ट करेक्ट गोज विथ ऑप्शन ए. ठीक आहे, चला आन्सर आलेला आहे, एक आन्सर आला आपल्याकडे, ओव्हरलोडिंग ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. ठीक आहे, त्याची जी कॅपॅसिटी आहे मायक्रो ऑर्गॅनिझमची काय करण्याची, करेक्ट, जितेंद्र ऑप्शन इज आहे. तर मायक्रो ऑर्गॅनिझमची जी कॅपॅसिटी असते त्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त आपण त्यांच्यावर काय टाकतोय, बर्डन टाकतोय ट्रीटमेंटचं. दॅट्स वाय दे विल नॉट बी एबल टू स्प्लिट दॅट ऑर्गॅनिक मॅटर इंटू सिम्पलर कॉन्स्टिट्युएंट. ते स्लज मध्ये कन्वर्ट होणार नाही, इनऑर्गॅनिक जे काही असेल ते, आणि प्रॉपरली जे ब्रेकडाऊन होते CO2, मिथेन आणि त्याच्यानंतर वॉटर, हे जे सिम्पलर कॉन्स्टिट्युएंट आहे त्याच्यामध्ये कन्वर्ट होणार नाही. इनसफिशियंट मिक्सिंग जेव्हा आपण पाहतोय तर हे मिक्सिंग तितकं मोठा कन्सर्न नाही जितका ओव्हरलोड करतोय. ओके, त्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त नाही, इट इज नथिंग बट ओव्हरलोडिंग.
एक्सेस स्लज प्रोडक्शन इज द रिझल्ट, जे आपण प्रॉब्लेम क्रिएट केला ओव्हरलोडिंगचा त्याचा रिझल्ट काय येणार आहे, एक्सेसिव्ह स्लज प्रोडक्शन. हाय वॉटर टेम्परेचर थोडंसं डीओला फ्लक्च्युएट करू शकतं, थोडंसं मायक्रो ऑर्गॅनिझमला काय करू शकतं, फ्लक्च्युएट करू शकतं त्यांच्या ऍक्शनवर. कारण ऑब्व्हियसली टेम्परेचर ससेप्टेबल बॅक्टेरिया पण आहे, टेम्परेचर ससेप्टेबल एलिमेंट जो आहे आस्पेक्ट कशातला, ट्रीटमेंट मधला, तो ऑक्सिजन पण आहे. हायर टेम्परेचरला डीओ फॉलो होतो, टेम्परेचर कमी असलं तर ऑक्सिजन मिक्सिंगचे चान्सेस चांगले असतात. ठीक आहे, आय गेस दिस इज क्लिअर. हा चला, आता परत काय आहे, एएसपीचाच क्वेश्चन आहे, बट हिअर वी आर बिंग आस्क की कोणता पॅरामीटर सगळ्यात इसेन्शियल आहे फॉर इफेक्टिव्ह ऑपरेशन. परत इथे काहीतरी ऑपरेशनल एक चॅलेंज असेल किंवा त्याचा एखादा पॅरामीटर असेल तो शोधायचा आहे. पाहायला गेलं तर 4 पण अप्लाय होतात, पण यातला मोस्ट करेक्ट कोणता असेल, चला सांगा आन्सर. व्हॉट वुड बी द मोस्ट करेक्ट रिस्पॉन्स फॉर दिस क्वेश्चन. चला सांगा, सांगा पटकन. आउट ऑफ दिस 4 आपल्याला सांगायचं आहे की इफेक्टिव्ह ऑपरेशन जे चालतं ते कशाच्या भरोश्यावर चालतं. आताच आपण पाहिलं एएसपी म्हणजे काय असतो, एक एरेशन टँक असणार आहे, त्याच्यानंतर दुसरा काय असणार आहे, सेकंडरी सेटलिंग टँक. सेकंडरी सेटलिंग टँक मधून एक रिटर्न स्लज येतो. ओके, रिटर्न एक वेस्ट वॉटरचा ड्राफ्ट येणार आहे आणि एक गोष्ट जाणार आहे स्लज फॉर्मेशन मध्ये. ओके, तुषार म्हणतो आहे 4, सौरभ म्हणतो आहे 1. ऑल राईट, चला आता एक एक पाहूया आपण. पीएच थोडीफार इम्पॉर्टंट असते. ओके, पीएच खूप जास्ती वेस्ट वॉटरची काही एक्सटर्नल फॅक्टरमुळे खूप जास्ती फ्लक्च्युएट होणार नाही, अनलेस आपण काहीतरी त्याच्यामध्ये केमिकल किंवा काहीतरी टाकतो. त्याच्यामुळे पीएच हा पॅरामीटर इसेन्शियल, महत्वाचा, इम्पॉर्टंट आहे, बट एकदम या ऑप्शन मधला प्राईम नाही. ओके ओके, ऋषी हॅज आन्सर्ड बी. येस, तर डिझॉल्व्ड ऑक्सिजन हा एक असा पॅरामीटर आहे, कारण आपण काय म्हणतोय ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस, त्याच्यामधला जो एएसपीचा पहिला जो युनिट आहे इट इज नथिंग बट एरेशन टँक. एरेशन टँक म्हणजे काय, सरळ सरळ आपण इथे ऑक्सिजन मिक्स करणार आहे. जितका प्रॉपरली, जितका प्रमाणात तुम्ही काय करणार आहे, येस जितेंद्र, ऋषी, आन्सर इज बी. जितकं प्रमाणात प्रॉपरली तुम्ही काय करणार, एरेशन तिथे कॅरी आउट करणार, तितकं मायक्रो ऑर्गॅनिझम्सला काय राहणार आहे, एरोबिक बॅक्टेरियासाठी ऑक्सिजन अवेलेबल राहणार आणि त्याच्यामुळे ब्रेकिंग डाऊन द कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॅटर इन टू सिम्पल वन, ही जी त्यांची गोष्ट आहे ते करू शकतील. त्याच्यामुळे बी हे आन्सर आहे. टेम्परेचर स्लाइटली अफेक्ट करतं कशाला, या सगळ्या ऍक्शन्सला, आणि टोटल सस्पेंडेड सॉलिड थोडेफार त्यातल्या वेस्ट वॉटरचे कॅरेक्टरिस्टिक्स सांगतील, बट दे आर नॉट गोइंग टू बी द प्राईम रिझन की ज्याच्यामुळे काय इफिशियन्सी खूप जास्त ड्रॉप होते. इफिशियन्सी जर तुम्हाला कमी जास्त करायची असली, आउट ऑफ दिस 4 ऑप्शन जर तुम्ही असं त्याच्यामध्ये रँकिंग जर काढलं तर टॉप रँकवर कोण येणार, ऑब्व्हियसली डीओ. बिकॉज व्हॉट वी आर डुईंग इन एएसपी, एरेशन टँक जो पहिला युनिट आहे तिथे आपण प्रॉपर मिक्सिंग करवतो, कशाचं, ऑक्सिजनसाठी. ऑक्सिजन जास्तीत जास्त मिक्स झाला पाहिजे म्हणून. ओके, तर गिवन 4 मध्ये टॉपला कोण येतो, ऑक्सिजन. ऑलराईट, तर डीओ लेव्हल मायक्रोबियल ऍक्टिव्हिटीला काय करणार आहे, कंट्रोल करणार आहे किंवा ते सांगणार आहे की तिथे प्रॉपरली ते होईल का नाही. ओके, पीएच पण मेंटेन ठेवावी लागते, पण खूप एक रेंज मध्ये चालतं हे, त्याच्यामुळे थोडंफार प्लस मायनस काही युनिट्स होत असतील, प्रॉब्लेम नाहीये. टेम्परेचरचा आपण ऑलरेडी बोललो, हायर टेम्परेचरला डीओ ड्रॉप होतो, पण इतकं पण जास्त टेम्परेचर जात नाही किंवा इतकं पण कमी होणार नाही की त्याच्यामुळे पूर्ण प्रोसेसच काय होणार, हॉल्ट होऊन जाणार. टीएसएस वेस्ट वॉटरच्या क्वालिटीचा इंडिकेटर आहे. ओके, परफॉर्मन्सचा सिस्टम आहे, पण त्याच्यामुळे एएसपी मधलं फंक्शनिंग प्रॉपरली होणार किंवा त्याचा परफॉर्मन्स अफेक्ट होणार ही त्याची गॅरंटी नाही. ओके, सो काय आहे, डीओ इज द पॅरामीटर जो आपण जर कमी जास्त केला एएसपी ची इफिशियन्सी कमी जास्त होते. ओके, चला आता सांगा, या क्वेश्चन मध्ये आय गेस डिस्कशन करण्यासारखं काहीच नाही, कारण ऑलरेडी आपण 2 क्वेश्चन पाहिले एएसपी चे, तर पटकन सांगायचा आन्सर काय येणार. व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ एरेशन टँक इन द ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस, काय आहे आताच पाहिलं आपण. ओके, फंक्शन ऑफ काय, एरेशन टँक. ओके, 1 बाय 1 कीवर्ड पाहत चाललो आपण ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस मध्ये. ऑब्व्हियसली व्हॉट एरेशन टँक विल बी डुईंग, प्रोव्हाइडिंग एअर. एअर स्पेसिफिकली म्हणजे काय, ऑक्सिजन आपण काय करतो त्याच्यामध्ये मिक्स करतोय. हे अजिबात इकडे पाहायची गरज नाही, हा बुल्स आहे मेथड नाही. म्हणजे क्वेश्चन पाहिला
डोक्यात डायरेक्टली आपल्या काय यायला पाहिजे की येस, व्हॉट इट विल बी डुईंग, इट विल बी प्रोव्हाइडिंग ऑक्सिजन. ओके, टू प्रोव्हाइड ऑक्सिजन फॉर मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी. नो फर्दर डिस्कशन, एकदम क्लिअर झालंय आपल्याला, कारण आताच आपण पाहिलं एएसपीचं टोटल फंक्शनिंग कसं चालतं. ओके, हा, तर आता एक एरेशन टँकचं फंक्शन काय होतं, ऑक्सिजन सप्लाय, प्राईम रिझन, कारण त्याचं नावच ते आहे, व्हॉट द नेम इज सेइंग, एरेशन टँक. ऑक्सिजन सप्लाय करतो, या टँकमध्ये ऑक्सिजन सप्लाय होतो. याच टँकमध्ये काय होते, हे ऑक्सिजन मिक्स होणार वेस्ट वॉटर सोबत, तो ऍक्टिव्हेटेड स्लज मिक्स होणार आणि त्याच्यामुळे बायोलॉजिकल ट्रीटमेंट या झोनमध्ये होते. ओके, त्याच्यानंतर मिक्सिंग होतं, ऑब्व्हियसली याच टँकमध्ये आपण मिक्सिंग करू आणि इथेच मग काय होणार आहे, ऍक्टिव्हेटेड जे स्लज आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम रिच जो स्लज आहे, तो काय होतो, या टँकमध्ये बनतो. पण फंक्शन वाईज जर आपण त्याचं पहिली गोष्ट, एरेशन टँकचं फंक्शन आहे एरेशन करवणे. ओके, ॲज सिम्पल ॲज इट कॅन गेट. ऑलराईट, वेस्ट वॉटरचा कलर युजली काय इंडिकेट करतो, व्हॉट विल बी द इंडिकेशन बाय अ स्पेसिफिक कलर ऑफ व्हॉट, वेस्ट वॉटर. तर या चार पैकी काय वाटतं, वेस्ट वॉटरचा कलर टेम्परेचरने अफेक्ट होत असेल का, डिझॉल्व सॉलिडमुळे होत असेल का, काही कंटॅमिनंटमुळे असेल की पीएच मुळे असेल. ओके, ऋषी सिंग बी. थोड्या याला अशाने पहा. ओके, लेट्स से वी आर लुकिंग ॲट सम इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर. ओके, सौरभ इज सेइंग सी, सुयोग इज सेइंग सी. तर आपण एखाद्या इंडस्ट्री स्पेसिफिक मध्ये गेलो किंवा एखाद्या जनरल जे वेस्ट वॉटर आहे, डोमेस्टिक वेस्ट वॉटर, आणि आपण इकडनं शिफ्ट झालोय इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर मध्ये. तर इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर मध्ये त्या स्पेसिफिक इंडस्ट्रीमधून, फॉर एक्झाम्पल डाईंग इंडस्ट्री आहे, टेक्सटाईल इंडस्ट्री आहे किंवा लेदर टॅनिंग इंडस्ट्री आहे, तर त्या इंडस्ट्रीमधून येणारं वेस्ट वॉटर आपण त्याच्या स्मेलवरून गेस करू शकतो, कलरवरून पण गेस करू शकतो. ओके, म्हणजे बाय ऑब्झर्वेशन आपण गेस करू शकतो. का असं असेल की एखाद्या इंडस्ट्रीमधलं आपण काय करू शकतो आहे, गेस करू शकतो आहे, बिकॉज इंडस्ट्री स्पेसिफिक गेलो किंवा त्या इंडस्ट्रियलायझेशन ज्या एरियात असेल किंवा सिव्हिलायझेशन जसं असेल, तिथल्या डोमेस्टिक वॉटरमध्ये काही स्पेसिफिक काही त्याच्यामध्ये मिक्स होत असले पार्टिकल किंवा त्या इफ्लुएंटमध्ये काही असेल, तर आपल्याला काय कळतं, त्याचा कलर काय तो शिफ्ट होतोय. टेम्परेचरमुळे कलरवर इतका इफेक्ट येत नाही, कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिझॉल्व सॉलिडमुळे कलर इतकासा चेंज होत नाही, फ्लक्च्युएट होत नाही. बट व्हॉट स्पेसिफिक कंटॅमिनंट कॅन डू, एखादं पिगमेंट असेल एखाद्या इंडस्ट्रीमधलं, ते जर आपण कंटिन्युअसली त्या वेस्ट वॉटरमध्ये सोडत असलो, इट कॅन इम्पार्ट व्हॉट, कलर. ओके, पीएच लेवलमुळे पण इतकासा फरक पडत नाही. दॅट्स वाय आन्सर इज व्हॉट, सी. कारण इथे काय बोललोय, शब्द पहा ना, इथे स्पेसिफिक कंटॅमिनंट, स्पेसिफिक त्याच्यामध्ये काही पिगमेंट पार्टिकल, काही सेडिमेंट्स असले, दॅट विल बी द रिझन फॉर कलर फॉर्मेशन इन दॅट वेस्ट वॉटर. ठीक आहे. ओके, सी. कलर जे डाईज आहेत किंवा पिगमेंट्स आहेत किंवा बाकी काही ज्या गोष्टी आहेत इंडस्ट्री स्पेसिफिक असतील किंवा इन्फ्लुएंट स्पेसिफिक असतील, त्याच्यामुळे वेस्ट वॉटरचा कलर चेंज होतो. चला, आता याचा आन्सर सांगा. मॅच द पेअर आहे, काय दिलेलं आहे आपल्याला कॉलम 1 मध्ये. इन कॉलम 1 वी आर हॅव्हिंग 4 टर्म आहेत. ओके, ज्या आपण एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग 2 किंवा वेस्ट वॉटर ट्रीटमेंट मधल्या 4 टर्म आहेत. इट इज सिवेज, सलेज, ग्रे वॉटर अँड स्टॉर्म वॉटर. तर मॅच द पेअरचा पहिला रूल, जे माहिती आहे, जे सोपं आहे, ती पेअर मॅच करून घ्यायची, त्यानंतर पाहायचं बाकीचं काय आहे. तर ओके, वॉटर सिंग सी. चला सांगायचा आन्सर. सगळ्यात सोपा आहे ना इथला, आहे ना सगळ्यात 4 नंबरचा जो आहे स्टॉर्म वॉटर, तो आहे. चला सांगा, कोणतं एलिमिनेट होत येतं, एलिमिनेट कोणतं होतं आणि टिक कोणतं करायचं आहे, टेम्पररीली मार्क काय करून ठेवायचं आहे. स्टॉर्म वॉटर म्हणजे काय, इट विल बी नथिंग बट वेस्ट वॉटर फ्रॉम रेनफॉल और अदर प्रेसिपिटेशन. ठीक आहे. स्टॉर्म वॉटरची पेअर 1 सोबत बनते, तर आपण कोणतं एलिमिनेट करू शकतो, ए गेला इथला आणि सी गेला. आता उरलेल्या याच्यात काय पाहायचं आहे, तर ग्रे वॉटर काय असणार आहे, व्हॉट विल बी ग्रे वॉटर. ओके, ग्रे वॉटर इज गोइंग टू बी वेस्ट वॉटर फ्रॉम बाथरूम. ओके, ज्याच्यामध्ये सोप मिक्स होतोय, डिटर्जंट मिक्स होतोय, दॅट इज गोइंग टू बी ग्रे वॉटर. म्हणजे ग्रे वॉटरची पेअर 2 सोबत, ग्रे वॉटरची पेअर 2 सोबत. ओके, इथे पण आहे, इथे पण आहे. ओके, चला आता सिवेज आणि सलेज मध्ये. सिवेज आणि सलेज मधला, ओके, देवानंद इज सेइंग बी. येस, बी इज द आन्सर, करेक्ट. तर सलेज मीन्स व्हॉट,
सलेज विल बी वेस्ट वॉटर फ्रॉम टॉयलेट ज्याच्यामध्ये फिकल मॅटर असतं, जो ह्युमन एक्सक्रिटा आहे त्याच्यामध्ये मिक्स असणार आहे. दॅट्स वाय सलेजची पेअर 3 सोबत बनते. तर असा आन्सर कोणता आहे ज्याच्यामध्ये सलेजची पेअर आपल्या कशासोबत बनते? 3 सोबत. येस, आन्सर बी. सीवेज म्हणजे काय? सीवेज जे आपण जनरलाइज टर्म आहे आपली, वेस्ट वॉटर फ्रॉम डोमेस्टिक यूज टिपिकली कंटेनिंग सोप अँड फूड वेस्ट. ओके, आन्सर इज बी. सीवेज वेस्ट वॉटर फ्रॉम डोमेस्टिक यूज. त्यानंतर सलेज वेस्ट वॉटर कंटेनिंग ह्युमन एक्सक्रिटा, त्याला आपण फिकल मॅटर युरिन म्हणतो. त्यानंतर ग्रे वॉटर इज नथिंग बट ज्याच्यामध्ये डिटर्जंट आणि सोप असतो. स्टॉर्म वॉटर नावातच कळतं, स्टॉर्म वॉटर. रेनफॉल स्टॉर्म मधून जे येणारं पाणी आहे ते आपण काय करतो, त्याला काय बोलतो? स्टॉर्म वॉटर म्हणणार. ओके, वॉटर आउट ऑफ प्रेसिपिटेशन. चलो आगे बढ़ेंगे. हा, आता हे सांगा, आत्ताच आपण मॅच द पेअर बघितलं. आता मला सांगा की जेव्हा आपण ही टर्म यूज करतोय, ओके, तर सीवेज, सलेज, ग्रे वॉटर हे जे सगळं आपण डिस्कार्ड केलेलं जे वॉटर आहे त्याला काय टर्म आहे? ऑल टाइप्स ऑफ डिस्कार्डेड वॉटर. त्याला आपण काय टर्म देणार आहे इथे? जे आपल्या सब्जेक्टच नाव आहे. व्हॉट इट विल बी? वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग अँड व्हॉट? नो, सुयोग, आपण त्याला इफ्लुएंट त्याच्यासाठी नाही म्हणू शकत, कारण इफ्लुएंट इज रिझल्ट ऑफ व्हॉट? इफ्लुएंट इज रिझल्ट ऑफ व्हॉट? एनी प्रोसेस. कोणत्याही प्रोसेसमधून जाणारं जे असतं ते असतं इन्फ्लुएंट, आणि ट्रीट होऊन येणार असतं इफ्लुएंट. ओके, आपण जे इथे स्टेटमेंट यूज करतोय ना, तर तिथे यूज झाल्यानंतर जे सगळं डिस्कार्डेड वॉटर, ऍक्च्युली क्वेश्चनमध्येच आन्सर आहे, क्वेश्चनच्या फ्रेमिंगमध्येच आन्सर आलेलं आहे त्याचं. वेस्ट वॉटर इज द आन्सर. का? बिकॉज वेन वी आर लुकिंग ॲट वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग वी आर लुकिंग ॲट सीवेज, सलेज, ग्रे वॉटर. ऍक्च्युली हा जो क्वेश्चन फ्रेम केला ना, इथे आपण म्हणायला पाहिजे होतं डिस्कार्डेड युज्ड वॉटर. डिस्कार्डेड पेक्षा आपण युज्ड वॉटर असं म्हणायला पाहिजे होतं, ज्याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो की येस, सीवेज, सलेज, ग्रे वॉटर. आणि आपला जो सब्जेक्ट आहे वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग, तर त्याच्यामध्ये आपण ट्रीटमेंट कशाचा पाहतोय? सीवेज, सलेज, ग्रे वॉटर या सगळ्या गोष्टींना आपण सोबत घेऊन चालतोय. ओके, इफ्लुएंट का नाही म्हणू शकत आपण त्याला? बिकॉज इफ्लुएंट विल बी द रिझल्ट ऑफ अ प्रोसेस. इन्फ्लुएंट प्रोसेस देन इफ्लुएंट, म्हणून त्याला आपण इफ्लुएंट नाही म्हणू शकत. सलेज आताच पाहिलं आपण. सलेज आपण कशामध्ये म्हणतोय? वेनेवर वी आर लुकिंग ॲट वेस्ट वॉटर कंटेनिंग फिकल मॅटर, त्या केसमध्ये आपल्याला सलेज येत आहे. ओके, जी अम्ब्रेला टर्म आहे, जे आतापर्यंत आपण मागच्या स्लाइडला पाहिलं ना, हे सगळं, हे जे सगळं आहे, दिस इज नथिंग बट वेस्ट वॉटर. ओके, दिस इज ऑल वेस्ट वॉटर. मुद्दाम क्वेश्चन मध्ये ऑल टाइप ऑफ वेस्ट वॉटर म्हटलं, डिस्कार्डेड किंवा युज्ड वॉटर असं नाही म्हटलंय आपण, सो दॅट क्वेश्चन मध्ये पण टी टर्म आहे, आन्सर मध्ये पण टी टर्म आहे. एक कन्फ्युजन होतं की ऑब्व्हियसली क्वेश्चन मध्ये तर आन्सर देणार नाही असं आपण सहज करतो. जो पर्स्पेक्टिव्ह एमसीक्यूचा आपला एक असतो की कधी कधी खूप जास्ती सोपा विचारलेला क्वेश्चन असला त्याला आपण काय करतो की ओके, टू गुड टू बी ट्रू असं वाटतं, म्हणून आपण मुद्दाम दुसरा जो डोळ्यासमोरचा आन्सर आहे, ऑप्शन आहे, त्याला टिक न करता दुसरी आपण काय करतो, एखादी चॉईस घेऊन घेतो. बट इन दॅट केस हे लक्ष ठेवायचं आहे, मुद्दाम काही सोपे प्रश्न पण असतात. सगळे क्वेश्चन एकदम कठीण आणि खूप डिफिकल्ट कॉम्प्लेक्स तुम्हाला थिंकिंग लागणार आहे असे नाही आहेत. काही क्वेश्चन सोपे पण असणार आहेत, जसा हा एक क्वेश्चन होता. वेस्ट वॉटर इज द अम्ब्रेला टर्म, लक्षात ठेवा. ओके, वेस्ट वॉटर इज अम्ब्रेला टर्म फॉर ऑल दिस स्टॉर्म वॉटर, देन सिवेज, सलेज, ग्रे वॉटर, सगळ्याच्यासाठीचं हे एकच अम्ब्रेला टर्म आहे, वेस्ट वॉटर. ठीक आहे, ब्रॉड टर्म, त्याला ब्रॉड टर्म म्हणू शकतो. जे काही डिस्कार्डेड वॉटर आहे, जे काही युज्ड वॉटर आहे, इट इज नथिंग बट वेस्ट वॉटर, म्हणजे त्याला तो एक कॉमन एक नाव दिलेलं आहे आपण. ओके, नाउ लेट्स कम टू वॉटर सॉफ्टनिंग झोन. वॉटर सॉफ्टनिंग झोनचे आपण काही क्वेश्चन टॅप केलेले नव्हते. नाउ लेट्स लुक ॲट झिओलाइट मेथड. झिओलाइट मेथड माहिती आहे का? चला थोडासा इथे मी ब्रेक घेतो 1 मिनिटाचा, तुमच्यासोबत गोष्टी करतो. डू यू नो व्हॉट झिओलाइट इज? व्हॉट इज झिओलाइट? काय असतं? व्हॉट झिओलाइट इज, कशासाठी यूज होतं किंवा काय असतं? केमिकल आहे की एखादा म्हणजे अशी मीडिया बेड आहे तो, किंवा काय आहे? काय त्याचं हे असतं? फिजिकल फॉर्मॅट असतो का त्याचा काही स्पेसिफिक?
व्हॉट जिओलाइट इज माहिती आहे की नाही इतकं तरी सांगा. इफ यू नो इट और नॉट इतना बता दो. ओके, सुप्रिया म्हणते सी. ओके, आन्सर चुकलं असेल, तुम्ही काय टाईप करून सोडलं असेल, डिलीट करायची गरज नाही आहे. ओके, चुकीचा आन्सर असो बरोबर असो, वी आर ट्राईंग ॲटलिस्ट इतकाच तुम्ही इथे ॲटिट्यूड ठेवायचा. यूज फॉर वॉटर सॉफ्टनिंग, येस इट इज यूज फॉर वॉटर सॉफ्टनिंग. आणि झिओलाइटला आपण एकदम शॉर्टमध्ये माहिती आहे का कसं लिहितो, इंडिकेट करायचं असलं झिओलाइट तर आपण त्याला NaZ म्हणजे सोडियम झिओलाइट, त्याच्यामधला जो Al आणि Si आहे त्याला आपण शॉर्ट करून झेड म्हणजे झिओलाइट, सोडियम अल्युमिनोसिलिकेट. काय आलं, काय काय असणार आहे त्याच्यामध्ये, ऑब्व्हियसली अल्युमिनियम कडे पाहू आपण Al अँड Si, आणि त्याच्यामध्ये एक आणखी असतं अल्युमिनोसिलिकेट डॉट XH2O. XH2O म्हणजे सिन्स हा जो झिओलाइट आहे, हा जो रॉक स्टोन सारखा असणारा बेड आहे, तर याच्यामध्ये पोरसनेस असते आणि वॉटर ऑफ हायड्रेशन म्हणजे याला पाणी येऊन चिकटतं, म्हणजे ते जे ऍटमॉस्फिअर मधलं मॉइश्चर आहे हे याला येऊन चिकटतं. ओके, तर आन्सर इज सोडियम अल्युमिनोसिलिकेट. चला आता थोडंसं आपण डिटेल पाहू. येस, हार्डनेससाठी यूज होतं सौरभ, बरोबर आहे. झिओलाइटला आपण कसं लिहितो, केमिकल फॉर्मॅट काय त्याचा, Na2Al2Si2O8 डॉट XH2O. आता हा XH2O व्हेरिएबल आहे, एक्स म्हणजे ऑब्व्हियसली ते व्हेरिएबल असणार आहे, तर वॉटर ऑफ हायड्रेशन जे आहे त्याला येऊन चिकटतं. ओके, तर तितकं समजा 10 मॉलिक्युल आले तर आपण एक्सच्या जागी 10 लिहू, 18 व्हॉट एव्हर दॅट बी. तर याच्यामध्ये काय असतं, एकदम सिंपल एक युनिट आपण स्कीमॅटिक्स पाहतो. याच्या झिओलाइट बेड असणार आहे, इथे दिसतंय तुम्हाला झिओलाइट बेड, आणि ही ग्रॅव्हल आहे. तर या झिओलाइट बेडवर आपण हार्ड वॉटर पाठवतो आणि मग हार्ड वॉटर आल्यानंतर काय होतात रिॲक्शन त्या पाहू. झिओलाइट बेडचं आपण कंपोजिशन कसं लिहिलंय, Na2Z, आणि तिथे हार्डनेस कोणत्या कोणत्या असतात, मेजर आपण कोणाकडे पाहतोय, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम हार्डनेस असतात, त्याची सॉल्ट असतात, त्याच्यामुळे ते तिथे हार्डनेस येते. तर हा कॅल्शियम आणि मॅग्नेशियम कोणासोबत कंबाईन होतो, झिओलाइट सोबत, आणि सोडियम आयन फ्रीली निघून जातो. ओके, तर म्हणजे आलेलं जे पाणी आहे आपल्याला, हे सॉल्ट काय होऊन जातील, तिथे डिपॉझिट होऊन जातील या झिओलाइट बेडवर, आणि सोडियम आयन जे असतात ते फ्रीली ते निघून जातात. आता इतके सगळे, आता सोडियम आयन कोणासोबत होता, Na2Z, हा झिओलाइटच्या बेडचाच कंपोनंट होता, हा तर निघून गेला. मग आता याला आपल्याला काय करायचं, रिजनरेट करायचं आहे. या झिओलाइट बेडवरच्या कॅल्शियम मॅग्नेशियमला हटवून द्यायचं आणि सोडियम काय टाकायचं त्याच्यामध्ये एनरिच करायचं आहे. तर आपण यूज करू सॉल्ट वॉटर. आता सॉल्ट वॉटर काय यूज केलं असेल, चला आता हे सांगा पटकन की सॉल्ट वॉटर काय यूज करत असू आपण. सोडियम त्याच्यामध्ये काय आहे, सोडियम अल्युमिनोसिलिकेट हा त्याचा फॉर्म आहे. याच्यामध्ये जेव्हा आपण हार्ड वॉटर पास केलं तर तेव्हा त्या सोडियमला रिप्लेस केलं कॅल्शियम आणि मॅग्नेशियमने. आता परत आपल्याला सोडियम पाहिजे, म्हणून आपण काय यूज करायचं आहे, सॉल्ट यूज करायचं. सॉल्टच काय यूज करणार, कॉमन सॉल्ट, डोमेस्टिक सॉल्ट जे असतं घरी आपण वापरतो का, तिथे सॉल्ट वॉटरचा आपण यूज करू झिओलाइटला रिजनरेट करण्यासाठी. त्याचा रिचार्ज मारायचा. ओके, सरळ सरळ काय म्हणतोय आपण, इफ यू वॉन्ट टू रिचार्ज झिओलाइट वी विल बी युझिंग सॉल्ट वॉटर. का सॉल्ट वॉटर असणार आहे तिथे, काय लॉजिक सांगतं आपलं, काय असेल लॉजिक सॉल्ट वॉटरचं, व्हॉट विल बी द लॉजिक. सी, सॉल्टला आपण कसं लिहितो, NaCl. NaCl पाण्यामध्ये मिक्स केल्यावर काय बनतो, Na+Cl-. तर याच्यामध्ये जेव्हा आपण याला रिचार्ज करू तर ऑब्व्हियसली सोडियम कोणासोबत कंबाईन होऊन जाणार, परत त्या झिओलाइट बेड सोबत, आणि हे जे CaCl2 आणि हे जे आहेत हे प्रेसिपिटेट होऊन बाहेर निघून जातील. तर त्या रिचार्जवालं पाणी आपण फेकून देऊ. ओके, झिओलाइट बेड हॅज बीन सक्सेसफुली रिजनरेटेड. ठीक आहे, तर याची प्रोसेस पहा कशाचं, शॉर्टमध्ये आपण जे बोललो. सगळ्यात पहिले हार्ड वॉटर येणार, याच्यामध्ये आयन एक्सचेंज ही प्रोसेस होते. बाय प्रोसेस या मेथडला आयन एक्सचेंज प्रोसेसमध्ये आपण टाकतोय. तर याच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम काय होतं, त्या झिओलाइटला रिप्लेस करून तिथे चालले जातील, तर ते पाणी झालं आहे सॉफ्ट. आता झिओलाइटला रिजनरेट करायचं आहे म्हणून आपण NaCl सोल्युशन यूज करू. Na+ जे आहेत आयन ते तिथे जातील आणि वी कॅन यूज इन सायक्लिक वे दिस झिओलाइट मेथड. हां, येस, ब्राईन सोल्युशन, सलाईन सोल्युशन, ब्राईन सोल्युशन NaClचं. येस, दिस इज द रिझन की तिथे आपण याला रिजनरेट करू शकतोय. करेक्ट. ओके, हे कुठेतरी पाहिलं होतं सुरुवातीला, वॉटर हॅमरच्या वेळेस पाहिलं होतं की एअर वॉल जे असतात ते आपण कुठे प्रोव्हाइड करतो, प्रेशर पाईपमध्ये, जंक्शनला का, समिटला का, लो पॉइंटला किंवा नियर सर्व्हिस पॉइंट. चला, हे खूप सोपं आहे, थोडंसं रिकॉल करा. आपण सुरुवातीला वॉटर हॅमरच्या क्वेश्चन मध्ये बघितलं होतं याला कुठेतरी. चला सांगा,
हा वर्ड पण मी अटर केला होता, मी वर्ड पण बोललो होतो. येस, करेक्ट. आन्सर इज करेक्ट जितेंद्र. आन्सर आहे बी. समिट म्हणजे काय? समिटचा अर्थ समजा आपण एकदम सिंपल याच्यामध्ये पाहिलं तर एखाद्या पर्वताचं जे टोक असतं, शिखर जे असतं, पॉइंट, अपेक्स पॉइंट, ओके, पिनॅकल, झेनिथ, त्यालाच काय म्हणतात? समिट म्हणतात. समिट म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल ग्रेडियंट जर असा जात असेल ना पाईपचा, एकदम असा डोंगरासारखा नाही जात, ऍटलिस्ट जर असा जात असेल, इन दॅट केस काय होत आहे? एअर ऑब्व्हियसली कुठे थांबणार आहे? पाण्यामधले जे बबल्स आहेत किंवा एअर आहे ते एअर ऑब्व्हियसली या समिट पॉइंटला, हायेस्ट पॉइंटला जातील. इथे मग एअर प्रेशर इन्क्रीज होणं चालू होतं. नाउ वी डोंट वॉन्ट एअर प्रेशर टू इन्क्रीज इन पाईप, कारण तो पाईप बस्ट होऊ शकतो किंवा वॉटर हॅमरचं तिथे टेन्शन राहतं. दॅट्स वाय वी वॉन्ट समथिंग दॅट विल बी रिलीजिंग द प्रेशर. ज्या पॉइंटला ते प्रेशर काय होऊन चाललंय, त्या सेफ लिमिटच्या वर चाललं जाईल. ओके, हा काय वॉल आहे. इन दॅट केस ऍट समिट पॉइंट व्हॉट वी प्रोव्हाइड एअर रिलीफ वॉल, किंवा त्याला एअर वॉल म्हणतो आपण शॉर्टमध्ये. ही एअर काय होऊन जाते, त्या पॉइंट मधून निघून जाते. ती जी त्याच्यातलं जे स्प्रिंग आणि हे जे मेकॅनिझम असतं मेम्ब्रेनचं, तर त्या मेम्ब्रेनवर ते एक स्पेसिफिक प्रेशर आलं की तो स्प्रिंग काय होतो, अनलॉक होईल, किंवा तो तितका तो काय होतो, पुश होतो, आणि ती एअर तिथून निघून जाते. आणि ते प्रेशर कमी झालं तिथलं की ते परत मेकॅनिझम आपल्या जागी येऊन परत. ओके, एकदम सिंपल क्रूड लँग्वेज मध्ये बोललोय आपण, इतकं पण एकदम जास्त सिंपल नसतं, त्याच्यामधलं पण मेकॅनिझम खूप डिटेलिंग त्याची पाहावी लागते. बट आउट अँड आउट आपल्याला साधं लक्षात ठेवायचं, समिट पॉइंटला एअर तिथे जमा होऊन जाते, त्या एअरचं प्रेशर वाढतं, त्या प्रेशरला कमी करायचं आहे. दॅट्स वाय वी विल बी युझिंग एअर रिलीफ वॉल, किंवा त्याला आपण काय म्हणतो, एअर वॉल. ओके, ऍट समिट वी प्रोव्हाइड हायेस्ट पॉइंट. हायेस्ट पॉइंट जो असतो त्या पाईपलाईन, त्या कंड्यूट सिस्टम मधला, वी विल बी कॉलिंग इट ॲज समिट पॉइंट. चला, हा पण एक सोपा क्वेश्चन आहे. कंबाईन ग्रॅव्हिटी आणि पंपिंग सिस्टीमचा डिसएडव्हान्टेज म्हणजे डाऊन साइड पाहिजे. आपण जेव्हाही पाहिलं की ग्रॅव्हिटी सिस्टीम असते, एक असते पंपिंग सिस्टीम. ग्रॅव्हिटी सिस्टीम मध्ये टेरेन तसा पाहिजे आपल्याला, तिथला टोपोग्राफी आणि तिथली जिओग्राफी ती सपोर्टिंग पाहिजे असते, हाईट आणि या सगळ्या गोष्टी तिथे आल्या, पोटेन्शियल एनर्जी बनत असली तशी, मग ती काय होणार, डाऊन द स्लोप ते पाणी येणार, या सगळ्या गोष्टी ग्रॅव्हिटीमध्ये. पंपिंग मध्ये आपण टोटली पंपर रिलाय राहतो, की ज्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी आणि पंप या सगळ्या गोष्टी मेंटेन कराव्या लागतात. स्टाफ तिथे हे करावा लागतो, फुल टाइम तिथे द्यावं लागणे, या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा आपण डिसएडव्हान्टेज पाहिले होते पंपिंग सिस्टमचे तेव्हा. बट स्पेसिफिक एखाद दुसरा डिसएडव्हान्टेज आहे कंबाईन ग्रॅव्हिटी, ज्याच्यामध्ये आपण ग्रॅव्हिटीचा पण यूज घेतोय आणि पंपचा पण यूज घेतोय. म्हणजे कोणती सिस्टीम? फॉर एक्झाम्पल, ओके, जितेंद्रचा आन्सर आलेला आहे ए, सी. इथे आपण काय टाकणार, ESR. ESR म्हणजे काय, एलिव्हेटेड सरफेस रिझर्वायर. तर ही पाण्याची टाकी आपली, आणि इथे पंप. तर जे काही आपला सोर्स असेल तिथून त्या पंपने आपण पाण्याच्या टाकीत पाणी चढवतो, आणि तितका आपल्याला हेड मिळतो आहे, आणि तो आपण काय करू, जाऊ देऊ. बट याच्यामध्ये आपण एलिमिनेट करत करत जाऊ, बरोबर कोणता आहे तो लक्षात येईल थोडासा. इनॅबिलिटी टू प्रोव्हाइड कन्सिस्टंट वॉटर प्रेशर नॉट अ सीन, कारण आपण पंपिंग करून हे पाणी चढवलं की जितकं प्रेशर पाहिजे तितकं टँक मधून ESR मधून येतं. कंप्लीट रिलायन्स ऑन नॅचरल एलिव्हेशन डिफरन्स, नो, दिस इज सीन रिगार्डिंग व्हॉट, ग्रॅव्हिटी सिस्टीम मधला हा सीन आहे. रिड्यूस ऑपरेशनल फ्लेक्झिबिलिटी इन वेराइंग टेरेन, नो. ऑपरेशनल फ्लेक्झिबिलिटी कंबाईन जी सिस्टीम आहे त्याची काय आहे, स्पेशालिटी आहे ऍक्च्युली, रिड्यूस त्याच्यामुळे म्हणणार नाही. बट द ओनली थिंग दॅट वी कॅन से की हा डाऊन साइड आहे कोणाचा, कंबाईन सिस्टीमचा, इट इज नथिंग बट इन्क्रीज इनिशियल कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट. वन टाइम तुम्हाला इथे ESR बनवणे, पंपिंग पण टाकणे, पंप वगैरे लावणे, ह्या गोष्टी येतात. बट अदर दॅन दॅट फक्त पंप, इलेक्ट्रिसिटी आणि थोडंफार त्याचं मेंटेनन्स ते तितकं पण येणार नाही, कारण आपण पंपला कंटिन्युअस प्रेशर जनरेशनसाठी आपण यूज नाही करत, फक्त ESR मध्ये पाणी चढवण्यासाठी यूज करतो. त्याच्यामुळे पंप पण खूप जास्त स्ट्रेस इथे होत नाही. दॅट्स वाय तो कॉस्ट लो राहणार. बट इनिशियल पहिल्यांदा जेव्हा इन्स्टॉल करायचं आहे किंवा या सेटअपला तिथे लावायचं आहे, तर तिथे पहिल्यांदा करता येतो, अदरवाइज नॉट. ओके, सो ऑप्शन काय आहे दिलाय तुम्ही आन्सर, येस. जितेंद्र आणि सुयोगने आन्सर ए दिलेला आहे, करेक्ट इट इज. हा, आता हा टर्म आहे ना, थोडासा बिलॉंग करतो फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये किंवा फ्लुइड मशीन्स मध्ये. ओके, थोडासा आपण हे इथे वॉटर डिस्ट्रीब्युशन पाहतोय ना, त्याच्यामध्ये पण जे आपले जॉईंट्स आहेत, वॉल्स आहेत, डिस्ट्रीब्युशन सिस्टीमचे टाइप्स आहेत, तिथे कुठेतरी आपण सेंट्रिफ्युगल पंप यूज करणार आहे, तर तिथला हा टर्म आहे. व्हॉट डू यू गेट बाय प्राइमिंग? चला बघा, ऑप्शन पहा, आन्सर सांगा. व्हॉट डू यू गेट बाय प्राइमिंग? काय असतं प्राइमिंग म्हणजे?
चला सांगा पटापट आन्सर सांगा. सोपा क्वेश्चन आहे. प्राइमिंग हे आपण घरी पण जेव्हा पहिल्यांदा घरी आहे ना, आपल्याला आपल्या घरी मोटर बसवली म्हणतो किंवा पंप लावला असं म्हणतो, तर तिथे सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा त्याला ऑपरेट करावं लागतं तेव्हा ही गोष्ट आपण करतो. किंवा एखाद्या वेळेस पंप काम करत नाही चालू केल्यावर पण, तर आपण काहीतरी वर्ड यूज करतो की त्याने एअर पकडली आहे म्हणून, एअर लॉक आला त्याच्यामध्ये किंवा एअर पकडली आहे पंपने. तर काय असेल त्याचा मिनिंग? येस, सौरभने ऑलरेडी आन्सर दिलेला आहे. आन्सर इज नथिंग बट फिलिंग द पंप केसिंग विथ लिक्विड. येस, करेक्ट जितेंद्र, आन्सर इज बी. ऑप्शन बी इज द सीन. कारण जेव्हा आपण आपला सेंट्रिफ्युगल पंप आहे तर त्याच्यामध्ये कोणताच लिक्विड नाही, तर तिथे आपण त्या पंपला फिरवलं तर तिथे फक्त एअरच राहणार. सक्शन आणि जो व्हॅक्यूम स्ट्रोक जो बनतो आहे त्याच्यामध्ये प्रॉपर व्हॅक्यूम येणार नाही, तो पाण्याला ओढू शकत नाही. तर जेव्हा आपण पहिल्यांदा पंप लावतोय किंवा बऱ्याच दिवसांनी त्याला ऑपरेट करतोय, त्याच्यामध्ये त्याचा आय जो असतो तो उघडून आपण काय करतो, त्याच्यामध्ये पाणी भरतो. तर या पाणी भरायला त्या केसिंग पूर्ण पाण्याने शिगोशिग भरायच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? प्राइमिंग. बिकॉज व्हॉट विल हॅपन, जेव्हा पंप चालू करू तर त्याच्यामध्ये पाणी असलं तर ते पाणी त्या पाईपमधून डिलिव्हरी पाईपमध्ये जाईल आणि परत तिथे जे व्हॅक्यूम क्रिएट झाली त्या व्हॅक्यूमला रिप्लेस करण्यासाठी खालच्या टँकमध्ये पण काय पाहिजे? पाणी. मध्ये इथे कुठेतरी हवा आली तर तो व्हॅक्यूम स्ट्रोक आणि ते डिलिव्हरी पाईपमध्ये पाणी जाणं ह्या गोष्टी होणार नाहीत. दॅट्स वाय प्राइमिंग इज इम्पॉर्टंट. सी व्हॉट विल बी देअर इफ वी आर नॉट कॅरिंग आउट प्राइमिंग? इथे एअर आलेली आहे. ओके, ह्या एअरला आपण रिप्लेस करू शकत नाहीये, त्याच्यामुळे डिस्चार्ज येत नाही. तर इथे आपण इथनं जर इथे पाणी भरलं तर पाण्याला ह्या डिस्चार्ज मधून ही सायकल काय करते? बाहेर फेकते डिलिव्हरी मधून, आणि तिथे पाण्याला ऑलरेडी असलेल्या पाण्याला फेकलं किंवा त्याला डिलिव्हर केलं. म्हणून इथे जी व्हॅक्यूम क्रिएट झाली त्या व्हॅक्यूमच्या रिप्लेसमेंटसाठी पण काय अवेलेबल असतं? पाणी. म्हणजे ही सायकल कंटिन्युअस चालते अँड दॅट्स वाय वी गेट व्हॉट? डिलिव्हरी ऑफ वॉटर त्या डिलिव्हरी पाईप मधून. ओके, नाउ आत्ताच आपण कुठेतरी एक वॉल पाहिला होता स्पेशल टाईपचा, या सिस्टीमचा आपण उल्लेख केला होता. ओके, डेड एंड सिस्टीम. आता क्वेश्चन पाहू काय. डेड एंड सिस्टीमचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला मिटिगेट करायला, मिटिगेट करणे म्हणजे काय? कमी करणे किंवा रिड्यूस करणे, टू रिड्यूस, किंवा त्याला आपण फाईट करतोय त्या प्रॉब्लेमला. तर डेड एंड सिस्टीमचा जो डिसएडव्हान्टेज आहे त्या प्रॉब्लेमला टॅकल करण्यासाठी आपण काय करू शकतो? डेड एंड सिस्टीमचा डिसएडव्हान्टेज काय होता? फॉर एक्झाम्पल अशी काहीतरी ट्री सिस्टीम सारखी ती दिसते. ओके, दीज आर नथिंग बट ब्रांचेस अँड लॅटरल सगळ्या अशा जात राहतात, आणि हे जे पॉइंट असतात, हे ज्याला सर्कल करतोय ना मी, हे प्रॉब्लेमॅटिक असतात कारण तिथे पाणी राहतं स्टॅग्नंट. स्टॅग्नंट पाणी राहणं, तर त्याच्यामुळे काय होतं? स्टॅग्नंट वॉटर आणि फ्लोईंग वॉटर मध्ये काय फरक राहणार? फ्लोईंग वॉटर मध्ये काय राहतं? तितकंच ते बॅक्टेरिया किंवा लिकेजमुळे जो प्रॉब्लेम आला आहे ते पोल्युशन, कंटॅमिनेशन याचा धोका कमी असतो. बट वेन वी आर लुकिंग ॲट स्टॅग्नंट वॉटर इट विल बी लिडिंग टू सम प्रॉब्लेम. तर हे प्रॉब्लेम कमी करायचे आहे तर हे जे डेड एंड्स आहेत तिथलं पाणी आपल्याला काढून टाकावं लागेल. आता काढून टाकण्याचा अर्थ काय? इफ वी आर टॉकिंग काढून टाकणे इन टर्म ऑफ वॉटर, तर त्याला आपण म्हणतो फ्लश. तर काहीतरी तिथे आपल्याला काय करावं लागणार आहे? फ्लशिंग सिस्टीम लावावी लागेल. देअर बाय ऑप्शन बी साऊंड्स परफेक्ट फॉर दिस क्वेश्चन. ऍडिंग रेग्युलर फ्लशिंग पॉइंट्स अँड एन्श्युरिंग प्रॉपर मेंटेनन्स. मेंटेनन्स घेणे, तिथे फ्लशिंग पॉइंट टाकणे, आणि त्याचे जे स्कोअर वॉल आहे ते पण आपण तिथे टाकू शकतो. व्हॉट दे विल बी डुईंग? ती आलेली सिल्ट, पार्टिकल, जे काही पोल्युशन कॉझिंग त्याच्यामधले एलिमेंट असतील ते सगळे निघून जातील, आणि त्याच्यामुळे हा जो स्टॅग्नन्सीमुळे येणारा प्रॉब्लेम होता वॉटरच्या क्वालिटीचा, कशामध्ये? डेड एंड सिस्टीम मध्ये, हा कमी होऊ शकतो. ओके, सी फ्लशिंग पॉइंट हेल्प रिमूव्ह स्टॅग्नंट वॉटर, सेडिमेंट अँड कंटॅमिनंट, एन्श्युरिंग प्रॉपर फ्लो अँड मेंटेनिंग इम्पॉर्टंट वॉटर क्वालिटी इथे मेंटेन होते. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. आय विल सी यू इन नेक्स्ट वन. तर पुढच्या सेशनचं तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. एज्युफेस्ट अकॅडमीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम, यूट्यूब आणि इन्स्टा हँडलवर तुम्ही कनेक्टेड राहा. यू विल बी गेटिंग रेग्युलर अपडेट्स ओव्हर देअर. आणि अशीच आपण पुढच्या सेशनमध्ये आता WRE एक कव्हर करू, आणि उरलेले काही जे सब्जेक्ट असतील ते पण आपण कव्हर करण्याचा, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा काही पोर्शन व्हायचा आहे तो पण आपण कव्हर करू. ओके, सो आय गेस दिस इज इट. I will see you in next one. Till then, take care.